असं ठरवलं आहे की ह्याच्यापुढे मी यूट्यूब फुल टाईम करणार आहे आणि मी आता खूप एक छान सिरीज घेऊन येणार आहे आणि पुढचे मला असं वाटतं की 30 ते 40 दिवस आपण सोबत आहोत. आणि मी आता सध्या आहे बँड्रा टर्मिनल्सला आणि बँड्रा टर्मिनल्सवरून मी जाणार आहे अमृतसरला आणि अमृतसरला मी जाणार आहे जनरलमधून आणि जनरलसाठी खूप सारी लाईन इथे ऑलरेडी लागलेली आहे. माझ्यासोबत माझा एक फ्रेंड आहे, त्याने तिथे लाईन लावलेली आहे. मी इथे व्हिडिओ काढण्यासाठी आलेली आहे आणि अमृतसरची जी ट्रेन आहे ती आहे 6:45ची, पण आत्ता वाजलेत 4:30 वाजले तरी पण ऑलरेडी इथे खूप सारी लाईन आहे. मला असं वाटलं की आम्ही 2 तास लवकर येऊ तर आम्हाला सीट भेटून जाईल, विंडो सीट. पण मला आता काहीच चान्स दिसत नाही आहे की मला विंडो सीट भेटेल. पण जी पण सीट भेटेल आपण पुढचे 29 to 30 आवर्स आपण त्या ट्रेनमध्ये सर्वाईव्ह करायचं ट्राय केलं म्हणजे ठरवलं आहे आणि खूप मजा येणार आहे. मी खूप जास्त नर्वस आहे म्हणून मी काही पण बोलते, मला असं वाटतं व्हिडिओमध्ये. पण मी खूप जास्त एक्सायटेड आहे, खूप जास्त नर्वस आहे आणि भीती पण वाटते कारण की ह्याच्या आधीच्या ज्या पण ट्रिप होत्या त्या सर्व प्लॅन्ड होत्या. त्याच्यामध्ये आपलं हॉस्टेलची बुकिंग सगळ्या आधीच असायच्या, ट्रेनचं बुकिंग सगळ्या प्री बुकिंग असायच्या. पण आत्ता असं नाही आहे, आत्ता जे काही असेल ते ऑन द स्पॉट असेल आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही एन्जॉय करणार आहात ही सिरीज. फक्त जर तुम्हाला ही सिरीज आवडेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या सिरीजचा आनंद घ्या आणि खूप खूप मला भरभरून प्रेम द्या, माझी हीच इच्छा आहे. आय होप तुम्हाला ही सिरीज खूप जास्त बघायला आवडेल. माझा फर्स्ट व्हिडिओ हा मी खूप टाईमनंतर व्हिडिओ बनवते. मला असं वाटतं 2 ते 3 वर्षानंतर मी व्हिडिओ बनवते, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडीफार गडबड होऊ शकते. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते की ह्या सिरीजमध्ये मी स्वतःला खूप जास्त इम्प्रूव्ह करणार आहे आणि बघा आता तुम्ही पुढे सिरीजमध्ये काय होतं आहे ते. मजा येणार आहे, खूप जास्त मजा येणार आहे. सीट मिलेगी विंडो? आप कहाँ तक हो जाने वाले? हां, मुझफ्फरनगर. गाईज इथे ट्रेन येण्याच्या आधीच एवढी मोठी लाईन लागलेली आहे आणि मी पण लाईनमध्येच आहे. माझ्या पाठी पण ऑलरेडी लाईन आहे. आपलं सामान आपण इथे खाली ठेवलेलं आहे आणि ही एक ट्रेन आता चालली आहे. आता ह्यानंतर आपली ट्रेन येईल आणि अजून खूप टाईम आहे म्हणजे 6:45ची ट्रेन आहे. आता 4:30 वाजलेत, 4:45 वाजलेत. 4:45 वाजता आता ह्याच्यानंतर ही लगेच आपलीवाली ट्रेन येईल. त्यानंतर आपण लगेच आपली सीट पकडूयात आणि त्याच्यानंतर आपण जे काय करायचं ते करूयात. गाईज आपली ट्रेन आलेली आहे, गोल्डन टेम्पल ट्रेन आणि सगळे वाट बघतात आहेत. मी सुद्धा वाट बघते आहे, हा सुद्धा वाट बघतोय. सो खूप भीती वाटते की नक्की काय होणार आहे. बघू, जागा भेटली पाहिजे. मला तर ॲक्च्युली विंडो सीट पाहिजे होती पण मला आता वाटत नाही की विंडो सीट भेटेल. जी पण सीट भेटेल आपण पकडून टाकूयात. पण कधी येते ट्रेन? खूप वेट करते मी ट्रेनचा. ट्रेन काही येतच नाही आहे लवकर. लाईन पुढे पुढे जात चाललेली आहे आणि जशी लाईन पुढे पुढे चालली आहे तशी दगदग वाढत चाललेली आहे कारण की माहिती नाही सीट कोणती भेटणार आहे. पण खूप चांगलं वाटतं यार. लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम एवढं मोठं जनरलमध्ये ट्रॅव्हलिंग करणार आहे. खूप जास्त छान वाटतं आहे. लेट्स गो. सामान्य पण दिसतच नाहीये, काहीच दिसत नाहीये. सो गाईज फायनली आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे जनरल डब्यामध्ये आणि मी खूप जास्त खुश आहे कारण की हे असं का दिसतंय? अच्छा, शॅडो दिसते. भैया, ओ भैया, मिल गई क्या सीट? सीट मिल गई क्या आपको? कैसे लग रहा है? कहाँ जाने वाला आप? मिर्ज़ापुर नगर. हम लोग जा रहे हैं अमृतसर. हाँ, कल रात 5 बजे आप लोग रात को 11:45 बजे. कहाँ पे सीट मिली आपको? इसके आगे विंडो ही मिला है क्या? चलो सही है, बढ़िया है. विंडो को दे रहा था मैं, मैंने अंदर जाने को पड़ लगा तो है नहीं ना, डब्बे 2 थे. हाँ, चलो सही है, सही है. सो फायनली गाईज आपण ट्रेनमध्ये चढलेलो आहोत आणि कशी पळत चढलो आहे आणि फायनली आपल्याला
बघितलं आणि नितीनला म्हटलं नितीन इथे घुस पटकन आणि मग लगेच तिकडे मी जागा पकडली. सो फायनली आपल्याला जागा भेटलेली आहे. आधी मी इथे चढणार होते पण इथे सर्व ऑलरेडी फुल होतं, तर मग भेटली फायनली विंडो सीट भेटली आणि मी खूप जास्त खुश आहे या गोष्टीसाठी. हो गणपती बाप्पा मोरया. फायनली आपली ट्रेन निघते आणि मनामध्ये अशी खूप धगधग चालू आहे, कारण की फर्स्ट टाईम मी माझ्या आयुष्यामध्ये जनरलमध्ये ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे जनरलमध्ये ट्रॅव्हल केलं आहे मी, पण असे 1 ते 2 तासाचे प्रवास केलेले आहेत. एवढा मोठा प्रवास मी आत्तापर्यंत कधीच नाही केलेला आहे आणि हा एक्सपिरियन्स मला माहिती आहे की खूप चांगला भेटणार आहे आपल्याला आणि खूप मजा येणार आहे. आणि आत्ताच ट्रेन अशी फुल एकदम कचकच भरलेली आहे आणि अंकल सारखे माझ्याकडे बघतात. का बघतात ते मला माहीत नाही. आपण आहोत उद्यापर्यंत ह्या ट्रेनमध्ये, तुम्ही नक्कीच विचारेन की तुम्ही का माझ्याकडे असे बघता. सो आपली ट्रेन निघालेली आहे आणि आपण ट्रेनच्या आपल्या नवीन जर्नीची सुरुवात आपण काहीतरी गोड खाऊन करूयात. हो नितीन? एक छोटी सी बाइट है, ये पहले गौरव खाएंगे उसके बाद मैं खाऊं. नाही खा ना, खा नक्की. आपल्या गोड खाऊन सुरुवात करू आपल्या प्रवासाला. खरंच आमचा हा प्रवास स्टार्ट झालेला आहे. आम्हाला असं इमॅजिन करतो की शक्य नसणारी गोष्ट शक्य झालेली आहे. हां आणि हां बोल. आणि फर्स्ट ऑफ ऑल सध्या जो रश दिसत आहे त्याच्यापेक्षा टिब्बल रश आपल्याला भेटणार आहे आणि ती जी अडचण आहे ती समोर येणार आहे त्याला आम्हाला ना फेस करायचं आहे. कारण की माझं पण आहे ना इतका लांबचा जो प्रवास आहे जनरलचा फर्स्ट टाईम आहे. मी डाऊटफुल होतो गौरवला म्हणत होतो यार जमेल का नाही जमेल होणार. खरंच म्हणजे तिच्यापेक्षा मला डाऊट होता की होणार का नाही होणार. कारण की मी जेव्हा नागपूरवरून मुंबईला आलो ना माझी जाम वाट लागली आहे भयंकर तरीके. तर गौरी आता तू एक काम कर, तू पण गोड खाऊन सो हा बाईक एक मी खाते आणि आपल्या ट्रेन सुरुवात करते, कारण की माहीत नाही आता पुढे आपल्याला काय काय खायला भेटणार आहे की नाही खायला हे पण माहिती नाही. त्याच्यामुळे गोड खाऊन आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. चालू आहे आपला प्रवास. प्रवास चालू होऊन 1 तास पण नाही झाला आहे आणि मला खूप जास्त भूक लागली आहे आणि मी घरातून टिफिन आणलेला. सो ही आहे आपली झुणका आणि चपाती, एकदम आपलं साधं जेवण, कारण की ट्रेनचं जेवण नाही खाऊ शकत. ट्रेनचं खाल्लं की आजारी पडतो माणूस आणि आपल्याला अजून पूर्ण 29 आवर्स कंप्लीट करायचे. त्याच्यामुळे आता गर्दी पण खूप वाढत चाललेली आहे. आणि तशी भूक पण वाढत चालली आहे. त्यामुळे आपण जेवण करून घेतो. नंतर माहीत नाही भेटेल की नाही खायला लवकर. आणि गर्दी तर एक नंबर भयंकर होती. हमला अचानक ही होता है गौरवी, समझी क्या? जनरल सीन्स. याला नुसती झोप येते. आता काय वैताग आला मला. क्या नाम है भैया आपका? मेरा हरविंदर सिंह है. कहाँ जा रहे हो आप? कहाँ से अभी? मैं अभी मुंबई मेरा ट्रेनिंग था, वो ट्रेनिंग खत्म करके अभी मैं घर पे जा रहा हूँ. अच्छा अम्बाले तक जा रहा हूँ. अच्छा, तो कैसा लग रहा है आपको जनरल में ट्रैवल करके? मैं तो फर्स्ट टाइम जा रहा हूँ इतना लंबा सफ़र करके. हम लोग भी फर्स्ट टाइम ही जा रहे हैं. पहले तो आया तो मैं फ्लाइट से था, लेकिन अभी मैं ट्रेन से जा रहा हूँ. तो मतलब फ्लाइट से डायरेक्ट जनरल में कैसे पहुंच गए आप? बस वो आपको कहानी फिर कभी बताएंगे. वो लंबी कहानी. तर हे जे भैया आहेत ते आमच्यासोबत उद्यापर्यंत आहेत.
एक मिनट ना भैया, जाने दो जरा. डेंजर अवस्था झालेली आहे आपल्या कोचची. यूट्यूब पे चैनल होगा, हाँ यूट्यूब पे चैनल. कहाँ जा रहे हो? हम बांद्रा से, नहीं, कहाँ जा रहे हो आप? यूपी, यूपी में कहाँ? मुजफ्फरनगर. अच्छा, हम लोग लास्ट अमृतसर जा रहे हैं. भाई एक और दे देना. सॉरी. एक मिनट ना भैया. आपल्या पूर्ण कोचमध्ये पाणी झालेलं आहे. खाली लोक प्लॅस्टिकचे असे बॅग्स टाकून त्याच्यावर बसलेले आहेत आणि बरं झालं आम्हाला, म्हणजे खूप मी ग्रेटफुल आहे या दिवशीसाठी की मला ॲटलिस्ट बसायला जागा तरी भेटली, कारण की बसायला अजिबातच जागा नाही आहे आणि खूप कमी जागेमध्ये बसावं लागतं आहे आणि बाथरूमची पण अवस्था खूप खराब आहे इकडे. पण ठीक आहे, म्हणजे जनरलच्या हिशोबाने छान आहे. आता कशी मी इकडे पोहोचली आहे, कारण की सगळे खाली बसले त्याच्यामुळे येता येत नाही आहे. आता लवकर तर वॉशरूमला नाही येता येणार. एक मिनिट हा. भैया एक मिनिट. बघा असे बसले सगळे खाली प्लास्टिक टाकून. एक मिनट, एक्सक्यूज मी. पटना में मैंने डाला था उसको, मैं बिहार से हाँ IGMS में हाँ. 39 डे भर्ती था, 39 40 दिन. क्या नाम बोला आपने? GBS. GBS अरे बाप. ये बहुत खतरनाक वायरस है. ये 1 लाख में एक ही आदमी को होता है. डॉक्टर ने मुझे वही बोला. हाँ. एक ही लड़का बताया. अरे बाप, बहुत बुरा है. इतना बुरा हुआ कि बता नहीं सकते. कोई बात नहीं, आप टेंशन मत लो ज़्यादा. सीधा मारा हुआ मुंबई आ रहे हैं, फिर दिल्ली जा रहे हैं, फिर दिल्ली से हरियाणा जाएंगे, हिसार, फिर गाँव जाएंगे. सो आता आपली ट्रेन सुरत स्टेशनला पोचलेली आहे आणि मला असं वाटतं आहे आपण 6 ते 7 तास झालं ट्रेनमध्ये आहोत, पण अजून काय असं जास्त थकल्यासारखं वाटत नाही आहे. बघू आता कधी वाटेल माहीत नाही. पण सुरतपर्यंत पोचलो आहे आपण. कसे पोचलो आहे आणि सुरतला जाण्यासाठी लोक रेडी आहेत. आता ते उतरतील आणि नवीन चढतील. हम लोग ये तो इम्पॉसिबल है. मतलब ये लोग दारू पानी पे ही चलता है, ऐसा चलने वाला है ही नहीं. पता क्या है, उनको तोड़ लगता है. हमारे पास खुद है, वो क्या करते हैं सुबह लेकिन सेठ बोला ये लोग पीता है, क्या करता है, इनको बाहर में देखो क्या है नहीं है, किधर मिलेगा इन लोगों को करो, लेकिन काम तो अपने को कराना है भाई. बोला ठीक है. शाम को मांगते हैं वो तो पैसा दो. और वो लोग को हर चीज़ मिल जाता है. अब बिहार के ही लोग बोलता है दारू बंद है, दारू होम डिलीवरी हो रही है. ऐसे ही गुजरात में भी वैसे ही. फिर कोई चीज़ किधर बंद नहीं है, गवर्नमेंट की नज़र में केवल वो चलता है. महाराष्ट्र में देखो गुटखा बंद किया, लेकिन मिल रहा है गुटखा 10 का 50 में मिलता होएगा. ब्लैक में मिलता है. फिर उधर 200 का दारू हम बिहार में 2000 में. तो ये सब होता है. कंट्रोल करना है तो करो, और नहीं करना है तो चलने दो सब चीज़. बात ख़त्म. अपने किस्मत के भरोसे पब्लिक चले. आप अपना केयर करो, हॉस्पिटल के ये वो ये सब एग्री करके रखो. लेकिन ये पुलिस वाला का कमाई बढ़ाने के चक्कर में दारू बंद करो तो गुटखा बंद करो तो ये बंद करो. फैक्ट्री में जाकर ताला मारो ना तुम, सारे बंद हो जाएगा. जब माल ही नहीं बनेगा तो किधर से. तुम फैक्ट्री नहीं बंद कराओगे, दुकान वाले को बोलोगे बंद करो. इधर का कानून है भाई. कोई भी चीज़ का आप याद करो. ठीक है बिहार में फैक्ट्री नहीं है दारू का, लेकिन चारू का तो बॉर्डर है. उनको आप सील करो बॉर्डर को. ट्रेन जाती है, ट्रेन को सील करो सब जगह, या नहीं तो फिर चलने दो. 200 की चीज़ 2000 में क्यों आदमी जहर पी के मर रहा है.
कम से कम जनरल सगळे जनरलवाले आता जनरलमध्ये गर्दी वाढणार आहे खूप जास्त. तू बोलना मैं नहीं उठूंगा. 4 बैठते 4 बैठेंगे, ठीक है ना. इधर भी 4 बैठेंगे. हाँ मैं झगड़ा करने नहीं आया भाई. सबको बैठ दो मेरा भाई, कोई बात नहीं. सबको बैठ दो. तुम्हारे अकेले की थोड़ी है यार. तुम्हारे अकेले की है तो फिर बैठा रहो यार भाई. तो झगड़ा थोड़ी करना है भाई. सकाळचे 4 वाजलेत आणि आपण रतलाम जंक्शनला पोचलेलो आहोत आणि सगळे झोपेमध्ये तिथे बघा. काका तर कसे झोपलेत, सगळे इथे झोपलेले आहेत आणि इथे बघा कसे झोपलेत सगळे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसे रही नींद हुई क्या नहीं पूरी? सोए मैं थोड़ी सोई भाई. सोई ना कि नहीं? ऐसे नींद पूरी होनी ज़रूरी है बहुत ज़्यादा. ये तो है. मेरा पूरा बैक पूरा काम मतलब पूरा गया पूरा. इतना बैक पेन हो रहा है ना, बहुत ज़्यादा बैक पेन हो रहा है. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आत्ता आपण पोचलेलो आहोत गाणगापूर सिटी म्हणून एक आत्ता जर स्टेशन येऊन गेलं आणि ह्याच्यानंतर एक कोणतं स्टेशन आले वाले इसके बाद महावीर श्री महावीरजी म्हणून स्टेशन येणार आहे. आणि सकाळी 4 वाजता उठले होते मी, तेव्हा खूप जास्त परिस्थिती खराब होती कारण की झोप अजिबात नव्हती झालेली. कसे झोपलेलो आम्ही असे पाय वगैरे टाकून. एक काका तरी ते खाली झोपले होते आणि मी पण झोपले, परत उठले, परत झोपले, परत उठले. आता मी वॉशरूमसाठी गेलेले तेव्हा खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे मला त्याची काही व्हिडिओ नाही काढता आली. आता बघू आज दिवसभरामध्ये काय होते. आपण रात्री 12 वाजता पोचणार आहोत अमृतसर स्टेशनला आणि आत्ता वाजले 9:30. सो अजून आजचा पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. तर बघूयात काय काय होतं आहे. आणि माझी बॅग पूर्ण कामातून गेलेली आहे. बघू काय होतं आहे. आपली ट्रेन श्री महावीरजी स्टेशनला पोचलेली आहे आणि इथे पण पाऊस चालूच आहे कंटिन्यू. मला असं वाटलं की मुंबईमध्येच फक्त पाऊस आहे, पण इथे पण आहे. म्हणजे रात्रीपासून थोडा पाऊस पडतोय सगळीकडेच. बघू आता काय होणार आहे पुढे. एवढं पावसामध्ये जो मुड़ के गद्दे विछा के ना, छोटे गद्दे नहीं वो विछा के पूरा पट्टे सुते जान जिदा मर्जी. करी जाइए मैं छड्डना है भाई की फैमिली को जबलपुर. वो 10 दिन रहे, फैमिली ने दिल नहीं लाया. फिर दोबारा फिर 10 दिन बाद फिर वापस आया. ट्रेन आपली माझं फेवरेट स्टेशनवर पोहोचलेली आहे, मथुरा जंक्शन. आणि मथुरा जंक्शनला पण आता नाही उतरणार आहोत. मथुरामध्ये आपण येणार आहोत, म्हणजे नक्की नाही माहिती आहे, पण येऊ पण शकतो. तर माझी खूप इच्छा आहे इथे उतरण्याची, पण आता नाही उतरू शकत. आता आपण डायरेक्ट अमृतसरला जाणार आहोत. पण माझं मोस्ट फेवरेट स्टेशन आहे हे मथुरा जंक्शन. फायनली मथुरा जंक्शनला पोचलो आपण आणि मला विश्वास नाही होते की मी जनरलमधून मथुरापर्यंत पोचले. कारण मी इमॅजिनच नव्हतं केलं कधी की मी जनरलमधून एवढा लांबचा प्रवास करेन. टोटल आपले 16 ते 17 तास कंप्लीट होतील. आता आपण काल संध्याकाळी बसलेलो, म्हणजे 6:45ला ट्रेन आपली निघाली, पण आपण 1-2 तास आधीच आपण आपली ट्रेन पकडून, म्हणजे आपण आपला सीट पकडलेली. सो खूप टाईम झाला. मला असं वाटतं 17 ते 18 तास झालेत की आपण ह्याच ट्रेनमध्ये आहोत. आणि कसे झोपलो आहे, कसे म्हणजे पूर्ण असं मजा आली, पण असं काही खूप जास्त एक्झर्शन नाही वाटत आहे. थोडंफार बॅक पेन करतं आहे बस. आणि मथुरा स्टेशन आलेलं आहे आपलं, माझं मोस्ट फेवरेट स्टेशन मथुरा स्टेशन, मथुरा जंक्शन.
राधे राधे. आपली ट्रेन पोहोचलेली आहे हजरत निजामुद्दीन स्टेशनला, म्हणजेच दिल्लीला. 2 वाजता आपण आता दिल्लीला पोहोचलो आहे. अजून आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी खूप टाईम आहे. म्हणजे रात्री 12 वाजता आपली ट्रेन पोहोचणार आहे. तोपर्यंत असंच बसायचं आहे. आणि आता वातावरण खूप गरम झालं, गरमी चालू झाली आहे. पाऊस नाही आहे आता इकडे. मग अशी येत होतो तेव्हा पाऊस होता, पण आता इथे अजिबात पाऊस नाही आहे. वातावरण एकदम दमट झालं आहे, त्यामुळे खूप गरमी होते आहे. आणि आज ब्रश पण नाही केला आहे, आंघोळ पण नाही केली, काहीच नाही केलं आहे. असंच चाललं आहे आपलं. बस एक ॲपल होतं ते खाल्लेलं फक्त, बस. बाय. ठीक से जाओ. अभी कैसे बजट नहीं है ना हमारा. लद्दाख, शिमला, श्रीनगर, हाँ मनाली पर ये ठंडा है मनाली तो बंद किया बरसात लड़ाई ही होगी थी ਉਹਦੇ ਕਰਕੇ है ਲੜਾਈ ਲੁੜਾਈ ਹੀ ਹੋਗੀ नहीं लड़ाई नहीं बरसात का मौसम का करके और रोड सारे बंद हो जाते मेरे याद भी बंद बरसात का करके ਉੱਥੇ ਕਹਿੰਦੇ 6 ਕਿਲੋਮੀਟਰ ਆ अच्छा पंजाब में बता दो ना यार, पंजाब में क्या क्या घूम सकते हो. यहाँ में एक तो अमृतसर, हाँ. अब लुधियाना आ जाओ, लुधियाना भी जलंधर आ हमारे करतारपुर में वो भाजी बनया शहीद आजम हाँ हाँ देखा नहीं देखा, फर्स्ट टाइम पंजाब. अमृतसर के जैसे ही आप आप कहाँ पे अभी, मतलब कहाँ पे आपका घर. आगे भी करतारपुर उधर हमने सुना होगा तकरीबन शहीद आप आजम बाहर निकलोगे ना थोड़ा जलंधर पता साथ नहीं. में अगर आप ना जैसे एंट्री करोगे हम लोग लिफ्ट लेके घूमने वाले हैं. वही बात है तो आपको अगर पक्का तो मेरे घुमाओगे हिसाब से एंट्री की आपने जैसे अमृतसर से 2-4 दिन के बाद फिर आपकी ऐसे जाओगे ना सामने सामने ही जलियांवाला बाग है, ऐसे मुड़ कर दरबार साहिब. आता थोडीशी आपली ट्रेन मोकळी झाली आहे, म्हणजे आपण असं चालू शकतो एवढी मोकळी झाली आहे. आणि आताशी मी बाहेर निघाली आहे. सकाळी एकदा गेलेले मी वॉशरूमला, त्याच्यानंतर नाही गेले. आता खाली पण कोण बसलेलं नाही, एकदम मोकळी आहे ट्रेन. बसायला पण जागा आहे सुटसुटीत एकदम. आणि आत्तापर्यंत जेवढे पण जनरल कोच बघितलं त्यामध्ये मला हे जास्त क्लीन वाटलं. खूप जास्त क्लीन आहे. ह्याचे वॉशरूम्स पण खूप चांगले जास्त क्लीन होते. कालपर्यंत जास्त क्लीन होते, आज आता माहीत नाही वॉशरूमची काय अवस्था झाली. हां आता परत क्लीन करतात ते बघा. वॉशरूम पण क्लीन आहेत. एवढा वेळ खूप जास्त ऊन पडत होतं, पण आता पाऊस येतो आहे आणि खूप थंड वाटते. आता किती वाजले, 4:30 वाजले, 5 वाजतील. आणि खूप छान वातावरण झालं, एकदम थंड थंड. एवढं खूप जास्त म्हणजे दिल्लीमध्ये जेव्हा आपण दिल्लीपर्यंत पोहोचलो त्यानंतर खूप जास्त गरम होत होतं, पण आता त्याला छान वाटते क्लायमेटमुळे. नाहीतर मला खूप कसं तरी झालेलं, म्हणजे असं घुटणसारखं होत होतं, कारण की खूप जास्त आता गर्दी वाढली आहे इकडे. म्हणजे एका सीटवर 5 जण बसतात, इथे 6 जण बसले, अजिबात जागा नाही आहे. सो आणि कंबरची पण पूर्ण वाट लागली. भैया अंकल बैग सुपर खाना भैया से ये थैंक यू भैया. थैंक यू. थंड पाणी दादी थँक्यू थँक्यू थँक्यू. टेस्ट अच्छा है. या भैयांनी मला कालपासून एवढी चाय पाजली आणि जोपर्यंत त्यांना बोलत नाही की चाय हो प्यायचे तोपर्यंत ते घेत नाही. ते स्वतः पण पित नाही जर आपण नाही पिली तर. आज मला असं वाटतं 2nd किंवा 3rd टाईम चाय घेतोय आम्ही. आता परत ते चाय मला चायसाठी पाठ लागली. आणि ते मस्त नाश्ता चालू आहे, सगळे मस्त खातात आहेत एकमेकांचं वाटून. त्यांनी मला आता कुरमुरे दिलेले खाण्यासाठी.
सगळे मस्त खातात आहेत आणि मजा करतात. 4 ये लो. थैंक यू. कितनी बार चाय पिलाने वाले हो और कितनी बार चाय पिलाने वाले हो? ये लास्ट ही है बस. हाँ. इसके बाद मेरा आपका प्लेटफॉर्म स्टेशन आने आ वाला जाएगा, है. फिर मैं आऊँगा. थैंक यू. चाय लो, बिस्किट है, चाय चाय. भैया और क्या क्या देने वाले हो? बस ये लास्ट है. इसके कितना बाद लूँ? निकाल. कितना? जितना तुम्हारा जी करता है. 4 5. नहीं मैं 2. थँक्स. वेलकम. बाई. हा बंदा एवढा भारी आहे ना, म्हणजे आणि कालपासून आम्हाला एवढं खायला दिलं आणि तो आम्ही खाल्ल्याशिवाय तो स्वतः पण काही खातच नाही आहे. चाय म्हणा, समोसा म्हणा, काही पण म्हणा, आणि चॉकलेटचं तर तो पूर्ण बॉक्सच घेऊन आला आहे. मग मी अजून 2 घेतले कारण की मला आवडतं डार्क चॉकलेट, त्यामुळे. स्टेशन आ गया क्या आपका? आ गया 5650 हुए अभी. 150. हाँ आई है ना. चलो फाइनली आप जा रहे हो, अभी हम लोग कब जाएंगे पता नहीं यार, बहुत थक आप गया. भी पहुंच जाओगे. मैं इधर ही हूँ, अगर मेरा लगा तो मैं आऊँगा. ओके, बैठ जा, अभी टाइम है. चलो बाय बाय. ओके. और कॉन्ग्रॅच्युलेशन्स, आपका रोका हुआ है ना. happy कॉन्ग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. बाय. तर मित्रांनो, आपली ट्रेन पोचलेली आहे अंबाला कॅन्ट स्टेशनवर आणि 7 वाजलेत. आपलं अमृतसर यायला अजून टाईम आहे, 5 तास आहेत. 12 वाजेपर्यंत येईल, 11:15 वाजेपर्यंत येईल. आणि त्याचे सरदारजी होते ते आता इथेच उतरणार आहेत या स्टेशनवर. खूप चांगलं वाटलं त्यांच्यासोबत आणि त्यांनी आम्हाला 1 रुपये पण खर्च करून नाही दिला. सर्व म्हणजे चाय, परत पाण्याची बॉटल, परत चॉकलेट, समोसा वगैरे जे काही आम्ही खाल्लं ते सगळं त्यांनीच आम्हाला प्रोव्हाइड केलं. त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू सो मच. मी आता जर रिटर्न येताना आम्ही जर अंबालावरून आलो तर त्यांना आम्ही नक्कीच भेटणार आहोत. आता बघू आमची परत भेट होते की नाही. एवढंच म्हणेन, थँक्यू सो मच. आमच्या कोचचे फॅन पण बंद झाले, तेवढी जास्त गरमी होती आहे ना, त्यामुळे आता मी थोड्या वेळासाठी बाहेर आले. तेच भैया मला म्हटले की ये थोड्या वेळासाठी बाहेर. चप्पल पण नाही घातली, काहीच नाही घातली, अशीच आले. काहीच बॅगची एवढी वाट लागली आहे ना, पण ट्रेन थोडीशी खाली झाली त्यामुळे चांगलं वाटतं आहे आणि म्हणून मी खिडकीच्या इथे आली आहे. इथे मस्त सिगरेट पिणं चालू आहे आणि त्याचा खूप जास्त घाण स्मेल येतो आहे, पण इथे हवा येते म्हणून मी थांबले. कारण की आमच्या रोडचे फॅन बंद झाले सगळे आणि सगळ्यांना घाम आला, सगळे थकलेत, सगळ्यांना गरम होतं. त्यामुळे म्हटलं जरा त्यांना सुटसुटीत बसायला जागा भेटेल, त्यामुळे मग मी जरा बाहेर आले. असं वाटते कधी येते अमृतसर स्टेशन, कारण की झालं आता खूप जास्त एक्झर्शन फील होतं आहे आणि डोकं पण खूप दुखतं आहे आणि गरमी पण खूप होते आणि ॲक्च्युली गुदमरल्यासारखं खूप होतं आहे, माहीत नाही का. ते लोक सिगरेट पितात, त्याचा पण स्मेल खूप घाण येतो आहे. सिगरेट पण नाही, बिडी पितात ॲक्च्युली, तर त्याचा पण खूप जास्त घाण स्मेल येतो. तर त्याच्यामुळे असं थोडंसं असं उलटीसारखं होतं आहे मला, त्यामुळे मग मी थोडंसं बाहेर आले हवा खाण्यासाठी. पण मला खरंच खूप गरज आहे अमृतसर स्टेशन येण्याची. फायनली गाईज आपण पोचलेलो आहोत अमृतसर स्टेशनला. आपली ट्रेन 45 मिनिट्स लवकरच आलेली आहे आणि ॲक्च्युली माझी खूप तब्येत खराब झाली अचानकमध्ये, म्हणजे मला खूपच ताप आला, तर मी झोपून गेले होते. मी आता उठले तर आमच्या कोचमध्ये जे बसलेले होते त्यांनी मला झोपायला वगैरे दिलेलं, तर मी झोपून गेले होते. आता जस्ट उठली आहे मी. आणि कारण की आम्ही आज जास्त काही म्हणजे ट्रेनमध्ये थोडंफारच खाल्लं, काही जेवण वगैरे पण नाही केलं आणि काल संध्याकाळी आपण बसलेलो ट्रेनमध्ये आणि आत्ता पोचलो आहे, म्हणजे टोटल आपण 29 आज आपण या ट्रेनमध्ये काढलेत. त्यामुळे खूप जास्त एक्झर्शन झालं, म्हणजे माझ्या लाईफमधलं फर्स्ट
एक्सपिरियन्स आहे हा जनरलचा. मला एक्सपिरियन्स नव्हता, म्हणजे मला 4 तासाआधी चांगलं वाटत होतं, पण त्याच्यानंतर माझी अचानक तब्येत खराब झाली. ठीक आहे, आता थोडं बरं वाटते. मी काय अजून घेतलं नाही मेडिसिन वगैरे काही. आता पहिलं आपण आपलं स्टेचं सॉर्ट आऊट करू, स्टे आपण कुठे करणार आहोत ते, आणि त्याच्यानंतर बघू काय खायला भेटतं आहे का. त्यानंतर मग मी मेडिसिन वगैरे घेईल. आणि आपण पोचलेलो आहोत फायनली अमृतसर जंक्शनला. ये